नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार. तर आता छानपैकी इथे रांगोळी काढून घेत आहे. घरातली सगळी कामं करून झालेली आहेत. म्हणजे जसं की सकाळी उठलो, मग त्याच्यानंतर झाडू, पोछा, कपडे वगैरे हे सगळं करून झालं आहे. पण म्हटलं चला नेहमी ते तर शेअरच करते. आज तुमच्यासोबत फक्त पूजेचं रुटीन वगैरे शेअर करूया. कसं काय पूजा वगैरे सगळं मांडणी मी करत असते, हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. छानपैकी उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं, स्वास्तिक वगैरे काढून घेतलेली आहे उंबऱ्यावर. त्याच्यानंतर बाहेर रांगोळी वगैरे काढून घेऊ म्हटलं. तर आता मग रांगोळी वगैरे काढायला मी इथे घेतलेली आहे. सगळ्यात आधी उंबऱ्याचं करून घेतलं, मग रांगोळी काढून घेऊ म्हटलं. तर त्याच्यानंतर खाली अशा पद्धतीने मी इथे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे, बघताय तुम्ही. तर हा साचा होता, मी घेतला होता दिवाळीला. आमच्या इकडे आले होते विकायला, तर म्हटलं छानपैकी असं साचे आले आहेत तर घेऊया. इतके खास तर नाही भेटले, पण हा ज्या पद्धतीने भेटला खूप छान आहे, काढल्यावर खूप छान दिसतो. तर मी हा घेऊन घेतलेला आहे. तर छान दिसायला लागली आहेत रांगोळी. आणि त्याच्यानंतर मग उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतली. पूर्ण रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. आणि हे बघा, उंबऱ्याची पूजा वगैरे करून घ्यायची. कधी पण हळदीचं लेपन स्वास्तिक केलं की उंबऱ्याची पूजा करायची असते आपल्याला, निदान सणासुदीत तरी. नाही तर मग शुक्रवारी तर मी नेहमी करतच असते. आता गुरुवारीही केलेलं आहे. गुरुवार आहे आज तर, कारण लक्ष्मीचे प्रिय कलर आहेत लाल आणि पिवळा. तर म्हणून मग म्हटलं चला त्याच्यानेच आपण करूया. तर छानपैकी आता इथे पूजा करून घेते. हळदी कुंकू व्हायल्यात, अक्षता व्हायल्या आणि फुलं ठेवून घेतली आहेत, ओवाळून घेतलं आहे. दिवा लावणार आहे मी बाहेर. आणि त्याच्यानंतर धूप लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे. तर अशा पद्धतीने मी इथे रांगोळी आणि उंबऱ्याचं अगदी बाहेरचं आपलं इंटरेस्ट खूप सुंदर आणि छान असं प्रसन्न वाटते बघितल्यावर. अशा पद्धतीने केलं ना तर खूप सुंदर दिसतं. समोरून येणाऱ्या माणसांनाही खूप असं छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. लक्ष्मी ह्याच दरवाजाने आपल्या घरात प्रवेश करत असते, म्हणून आपला दरवाजा कधी पण सुशोभित आणि छान स्वच्छ नीट असायला हवा. तर अशा पद्धतीने केलेलं आहे मी इथे. त्याच्यानंतर पूजेसाठी लागणारी भांडे सकाळीच घासून घेतली होती. त्याच्यानंतर आता पूजेच्या ठिकाणी देवाऱ्यात जवळ बाजूला मी जागा आहे, तर तिथेच मांडणी वगैरे करून घेणार आहे. तर मांडणी करण्यासाठी सगळं साहित्य आधी जवळ घेऊन घेतलेलं आहे मीने. सगळं जवळ ठेवलं की मग कसं बरं पडतं, नाही तर मग एक एक वस्तू घेण्यासाठी परत मग उठावं लागतं जागेवरून त्याच्यासाठी. तर आता साईडला इथे जागा आहे. तर हे बघा, या पद्धतीने चौरंग ठेवला आहे. त्याच्या आधी मी तिथे खाली स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. तुम्ही रांगोळीने काढा किंवा मग इतर कशानेही, स्वास्तिक तांदूळाने जे काढलं खाली तरी चालेल. तर मग नंतर आपण त्याच्यावर पाटाची मांडणी वगैरे करायची असते. तर इथे ठेवून घेतलेलं आहे पाट, आणि त्याच्यावर मी अष्टदल कमल इथे काढून घेतलेलं आहे. तांदूळ टाकलेले आहेत, आधी लाल कपडा टाकलेला आहे, आसन भेट म्हणतात त्याला. तर ते टाकून घेतलं. त्याच्यावर मग अष्टदल कमल आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यावर कलश स्थापना करायची आहे. तर कलश स्थापनेसाठी आपण अष्टदल कमल इथे बनवत असतो. तर खूप चांगलं असतं, शुभ असतं. त्याच्यावर नंतर आपल्याला अष्टदल कमल बनवल्यावर हा कलश आहे, तर कलशावरही पाणी भरून ठेवलेलं आहे मी इथे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला 5 बोटं कुंकवाची आणि 5 बोटं हळदीने ओढून घ्यायची आहेत. तर मी ते भिजवलेलंच होतं, तर म्हटलं चला तर त्याच्यानेच मी ते करून घेत आहे. आणि काढी होती मग स्टिक माझ्याकडे, म्हटलं त्याच्यानेच करून घेऊया. नंतर छानपैकी ते स्वास्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्यावर असंच. मग जागा सोडली होती साईडने, मग मस्त 5-5 अशा लाईन मी इथे ओढून घेतलेल्या आहेत. तर छान दिसतं हळदीच्या आणि कुंकवाच्या मध्ये असल्या की खूप सुंदर असे दिसतं आहे कलश आपला. तर अशा पद्धतीने ओढून घ्यायचं असतं. नुसते कुंकवाच्या केल्या तुम्ही तरीही चालणार आहे. तर व्हिडिओ कालच अपलोड वगैरे करणार होती, पण जरा उशीरच झाला आणि इतर कामं सगळीच आली मला. म्हटलं चला सगळ्यांचं आलं, पण म्हटलं आता नाईलाजी होती. आणि मग थोडा नेटवर्कचाही इश्यू असतो, कारण आपलं आणि बॅलन्सही 2 GBचं असतं डेलीचं आपलं. तर ते तेवढंच व्हिडिओ गेलाही नसता टायमावर. पण म्हटलं असंही रात्री तो अपलोड होईल, रात्री म्हणा किंवा मग दुसऱ्या दिवशीचं, म्हणून मग राहिलाच करायचा. पण व्हॉइसवर करायचा होता म्हणून तो राहिलेला. एडिटिंग मी करून ठेवलेली, पण टाईमच भेटला नाही मला. त्याच्यामुळे मग आता सकाळी म्हटलं चला व्हॉइसवर करून घेत आहे. मग
त्याच्यानंतर मग आता अपलोड करणार होत तुमच्याशी, मग आता हा झालेला आहे. तर त्याच्यानंतर कलशला सगळं हे करून घेतलं. त्याच्यामध्ये सुपारी, पैसा, हळदी कुंकू, फूल वगैरे व्हायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत. नंतर आपल्याला 5 फळांची 5 डहाळ्या आणून ती आपल्याला याच्यात ठेवायची असतात. तर ती घेऊन आलेली होती, तर ती ठेवून घेत आहे मी इथे कलशामध्ये. कलश तिथे ठेवला, त्याच्या आधी खाली हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलेलं आहे अष्टदल कमलवर. त्याच्यानंतर त्याच्यावर कलशाची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे. तर नारळ आणलेला आहे. तर नारळ तुम्ही जरा साईज तुमच्या मुखवटा किती आहे ते साईज बघूनच तुम्ही नारळ घ्यायचा आहे. तर हे नारळ मी इशला घ्यायला पाठवलं होतं म्हणून जरा मोठं आणि जाड आणलेलं आहे, पण म्हटलं चालेल आता जसं आहे त्याला थोडंसं ॲडजस्ट करून मी इथे लावलेलं आहे मुखवटा. नंतर देवीची वस्त्र होते येलो कलरचं, ते लावून घेतलेलं आहे आणि वरून देवीचा मुखवटा वगैरे लावून घेतला आहे. कलशाची वगैरे पूजा मी आधीच करून घेतली आहे, आताही करून घेते. त्याच्यानंतर मागे एक ओढणी होती, देवीला चुनरी आणली होती म्हणजे ती मी अशा पद्धतीने इथे टाकून देत आहे. तर छान दिसत आहे. तर जरा मला इथून मुखवटा थोडासा तिरपा वाटत होता, मी नंतर त्याला सरळ केला आहे बघा, आता छान दिसतोय. तर 2 असे दागिने आहेत माझ्याकडे, मी मागच्या वेळेसच घेतलेले होते हौशीने. सगळ्यांचं दिसतं म्हणून मी सुद्धा हौशीने मुखवटा आणि ते वस्त्र घेतलं होतं. तर 2 आहेत दागिने, तर तेच मी ते घालून घेणार आहे देवीला. कसली माळ आहे ती माहीत नाही मला, बोर माळ म्हणता की कसली काय माहिती. आणि आपलं मंगळसूत्राची एक माळ आहे. तर ह्या 2 माळा आहेत त्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे देवीचा मुखवटा. हे सगळं सकाळी सकाळी करून घेत आहे मी इथे, म्हणजे मांडणी वगैरे करून ठेवावी फक्त एवढी. आणि त्याच्यानंतर मग दुपारून म्हणजे संध्याकाळच्या टायमालाच कधी बी आपण प्रदोष काळामध्येच पूजा गेली पाहिजे, छान असतं. लक्ष्मी यायचा टाईम असतो त्या टायमाला. तुम्ही सकाळी केली तरी चालणार आहे. मी सुद्धा कधी कधी जमेल तसं सकाळी करून घेते, कधी मग संध्याकाळीच करत असते. तर आता देवाजवळ सगळं मांडणी करून घेतलेली आहे मीने देवीची कलशाची. तर रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. हे बघा, छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे देवी पुढे. त्याच्यानंतर तिकडे थोडेसे तांदूळ टाकले, कारण तिथे मी आता समईट वगैरे ठेवणार आहे. समई ठेवण्याचे थोडेसे अक्षता टाकायचे खाली, नंतर समईची पूजा वगैरे करून घेते. तर सकाळी ही सगळी मांडणी करून ठेवली, सगळं करून ठेवलं आणि तुम्ही परफेक्ट खूप छान दिसतं. आणि सकाळपासून घरामध्ये वातावरण अगदी प्रसन्न असं राहतं. बाहेरची पूजा वगैरे केली उंबऱ्याची, आणि मी म्हटलं ही एवढी मांडणी तरी आपण इथे करून घेऊया, म्हणजे मग नंतर कसं स्वयंपाक, मग सगळ्यांना कोणाला एक्झाम चालू आहेत सध्या तर मुलांच्या, म्हणून थोडासा प्रॉब्लेम येत होता व्हिडिओ करण्यात आणि मग टायमावर पोचवण्यात. तर इथे आता मी इथे गणपती आणि लक्ष्मीची स्थापना इथे करून घेणार आहे. तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे, दिवाळीलाच मी त्याचे हे करून घेतले होते स्थापना, तर ते ठेवणार आहे मी इथे. त्याच्यानंतर हे गज आहेत त्यांनाही आता इथे ठेवून देणार आहे. छान आहे, क्यूट असे छोटे छोटेसे, तर ते मी इथे पूजेत ठेवणार आहे. दिसतं की नाही काय माहीत नाही, पण लक्ष्मीच्या आजूबाजूला किंवा मग श्रीयंत्र ठेवणार आहे, त्याच्या साईडला मी ते ठेवणार आहे. चौरंग थोडा छोटाच पडतो मला नेहमी, म्हणजे पूजा मांडणी करण्यासाठी, पण आता ठीक आहे, जागाही तेवढी पुरेशी नसते आणि मोठा चौरंग बघेल आता मी एखाद्या वेळेस कधीतरी घेऊन ठेवेल. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात. आधीच झालेली आहे. तर सकाळची आज भरपूर कामं होती. मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे, तर तुम्हा सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळं पोछा वगैरे झालं, सगळे कामं झाले होते. मग सकाळी छानपैकी अशी उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मग थोडीशी मांडणी वगैरे करून घेतली देवाची. त्याच्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे केला. म्हटलं मांडणी तर करून ठेवूया, सकाळी सकाळी करून ठेवली ना मग बरं असतं. तर सगळी कामं झाली. त्याच्यानंतर मांडणी, उंबऱ्याला हळदीचं लेपन, रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलं होतं. मांडणी वगैरे करून ठेवली आहे. स्वयंपाक वगैरे झाला, मग भांडी वगैरे घासली आता. मग त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं 2 मिनटं बोलून घेऊया. मग काय आहे ती पूजा, मग परत संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. तर म्हटलं भांडी वगैरे झाली, मग येऊन बसली. म्हटलं चला 2 मिनटं तुमच्यासोबत फेस टू फेस बोललं म्हणजे कसं बरं असतं थोडंसं. मग कामामध्ये कसं ते बोलता येत नाही, कारण व्हिडिओ शूट तर मीच करत असते. समोरून जर कोणी घेतलं थोडंफार मध्ये, तरी माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त मी तुमच्याशी
म्हणजे समोरून बोलावं की बुवा आपण तरीसुद्धा व्हॉइसवर करावंच लागतं प्रत्येकाला. तर मग कामं करताना मी ते सगळं झालं, पूजेची मांडणी छानपैकी अशी करून घेतलेली आहे. तर पुढे कशी काय होते पूजा सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर नक्की व्हिडिओ बघत राहा. संध्याकाळ झालेली आहे. प्रदोष काळामध्ये आपण छानपैकी मी पूजेला इथे सुरुवात केलेली आहे. बघू शकताय तुम्ही सगळं कंप्लीट माझं झालेलं आहे. पण आपण पूजेला सुरुवात करण्याआधी अग्नीच्या साक्षीनेच आपण कधी पण पूजा सुरुवात करायची असते. तेच मी करून घेत आहे. अग्नीला पहिले नमस्कार करायचा, त्याला हळदी कुंकू परत वाहून घेतलेलं आहे. ठेवलं तेव्हाही केलं होतं मीने, पण तिकडे मग आता श्रीयंत्र ठेवलं आहे, इकडे गणपती ठेवून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर गज ठेवलेले आहेत. आता मी इथे परत एक पान मांडणी करून घेतलेलं आहे. तर आपल्याला नागवेलीचे पानं अशा पद्धतीने जोड ठेवून घ्यायचे असतात आणि त्याच्यावर सगळी मांडणी वगैरे करून घ्यायची असते. त्याच्यानंतर हळदी, खजूर हे सगळं असं मी एका पानावर विडा त्याच्यात ठेवून घेतलेलं आहे. तर एका पानावर ठेवून घ्यायचं आहे आणि लक्ष्मीची छानपैकी आता हळदी कुंकू वाहून सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे. आपल्याला हळदी कुंकू व्हायचा असतो. तर कलश मांडणी करताना तुम्ही असं छोटासा माझा कलश होता त्या पद्धतीने घेतला. असा मुखवटा असेल तर छोटा घेतला तरीही चालतो. तर मग मोठी जी थोडं घागरसारखी येते ना तशी मोठी कळशी घेतली तरीही चालतं. तर त्या पद्धतीने आणि नारळ मीने सांगितलं तसं चेहऱ्याला तुमच्या जसं म्हणजे थोडं बारीक आणि थोडंसं लांब एकदम लांब पण नाही, तर या पद्धतीने हे करा. नंतर संकल्प करून घेतलेला आहे. आपण पूजेचं हे करत आहोत सुरुवात, तर थोडासा संकल्प करून घ्यायचा आहे. मी नेहमीच सांगत असते तुम्हाला. तर तांदूळ वगैरे पाणी हातात घेऊन संकल्प करायचा. त्याच्यानंतर 3 वेळा आचमन वगैरे करून घेतलेलं आहे सगळ्यात आधी. आणि मग आता इथे सगळ्यांचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे मूर्तींचा, म्हणजे त्यांना स्नान वगैरे घालून घ्यायचं आहे. आणि स्नान घालताना आपल्याला इथे आता श्रीयंत्र ठेवलेलं आहे, तर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून घ्यायचा आहे. तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही म्हणू शकता. श्रीसूक्तमसुद्धा म्हणू शकता तुम्ही आता अभिषेक करताना. तर मीने 108 वेळा इथे मंत्र म्हणून घेतलेला आहे लक्ष्मी मातेचा, किंवा मग तुम्ही 51 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा तरीही चालतो. तर त्या पद्धतीने मी म्हणून घेतलेलं आहे. आणि पंचामृताने आणि पाण्याने, चांगल्या शुद्ध पाण्याने ते स्नान घालून घेतलेलं आहे. आता छानपैकी पुसून घेणार आहे आणि परत मी तिथे स्थानावर मांडणी त्याची करून देणार आहे. त्याच्यानंतर गणपतीची वगैरे त्यांचासुद्धा अभिषेक मी इथे करून घेणार आहे. आणि आपल्याला गणपतीचंही मंत्र वगैरे म्हणून घ्यायचा आहे, किंवा मग अथर्वशीर्ष तुम्ही म्हणत अभिषेक वगैरे करू शकता. तर मी फक्त इथे गणपतीचा मंत्र वगैरे म्हणून घेतला आहे 21 वेळा. तर तुम्हालाही जसं जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणायचं आहे. आता एवढं काही मी 21 वेळा केला तिथपर्यंत काही तुम्हाला दाखवत नाही बसत आहे, पण मी काय केलं ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. म्हणजे परफेक्ट पूजा कशी करायची असते ही मी अशा पद्धतीने करत असते. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेही मला नक्की सांगा प्लीज कमेंटमध्ये. आणि तर मी नंतर इथे नारायण भगवान आहेत, तर विष्णू भगवान म्हणजेच तर त्यांची मूर्ती आहे, तिलासुद्धा मी अभिषेक वगैरे करून घेत आहे. हे बघा, पंचामृताने वगैरे त्यांचाही मंत्र म्हणत तुम्हाला छानपैकी अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. आपण अभिषेक करतो आहोत, पण जास्त टाईम आपण असं मंत्र म्हणत बसू नाही शकत, कारण तेवढा टाईम आपल्याला हे नसतो. तर इतक्या टायमापर्यंत आपण एकेकाला 108 वेळा जर म्हणत गेलो प्रत्येकालाच, तर मी फक्त श्रीयंत्रावर 108 वेळा म्हटली होती. त्याच्यानंतर 21 वेळा मी इथे आता लक्ष्मी मातेचा मंत्र वगैरे म्हणून घेतला आहे लक्ष्मीसाठी. आणि बाकीच्यांचाही 21 वेळा मी इथे म्हणून घेतलेला आहे. आणि त्यांची परत स्थापना इथे करून घेतलेली आहे मी पानावर. त्याच्यानंतर त्यांना आता सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे वाहून घेणार आहे. तर अशा पद्धतीने, आणि कलशावरही फक्त पाणी शिंपडून घेतलं होतं, फुलाने पाणी शिंपडायचं आहे. तुमच्याकडे जर हे सगळं नसेल, फक्त मूर्ती असेल, तर तुम्ही फक्त फुलाने पाणी वगैरे शिंपडून घ्यायचं आहे. आणि फळं इथे ठेवून घेतलेले आहेत मी. तुमच्याकडे जितकी फळं असेल तुम्ही तितकी ठेवू शकतात. आणि जे पुस्तकामध्ये जे फोटो असतो त्याचे आपल्याला पूजा वगैरे करायची असते तो ठेवून घेतला आहे. सगळ्यांची पूजा वगैरे मी इथे करून घेत आहे. शंख ठेवलेला आहे. आता सगळ्यांना फुलं वगैरे वाहून घेणार आहे. आणि म्हणजे भरपूर अशी फुलं भेटावी आणि गजरे वगैरे घ्यायला जाऊ म्हटलं, पण गजरा घ्यायला काही गेलीच नाही मी मार्केटला. आणि त्याच्यात वेणी आणू म्हटलं, नाही तर मग तरी पण म्हटलं जाऊ दे, आता फुलं हे भेटले होते मला थोडेसे, ते मी आता इथे ठेवून घेत आहे. कालच आणायला सांगितले होते, संध्याकाळी आणूनच ठेवले होते आधीच. मग म्हटलं माळ घ्यायला तर काही गेली नाही. मग आता ते
याच पद्धतीने मी ते फूल वगैरे चढवून घेतलेलं आहे सगळ्यांना, हे बघू शकताय तुम्ही. आणि खूप सुंदर दिसतंय आणि खूप छान प्रसन्नही वाटतं आहे. आता दीपधूप ओवाळून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला फुलं वगैरे चढवली की दीपधूप ओवाळून घ्यायचं असतं आपल्याला इथे. त्याच्यानंतर दीपधूप ओवाळून घेतलं आणि मग पाट खाली ठेवलं. मग आता पुढची पूजा वगैरे तुम्ही कशी करणार आहात त्या पद्धतीने करायची आहे. आता मी इथे दूध वगैरे प्रसाद आहे तो म्हणजे प्रसाद म्हणून इथे ठेवून देत आहे मी इथे. आणि फळंही ठेवलेली आहेत. तर दिवा लावून घेतलेले आहेत. सगळे दिवे जे मी पेटवले होते ते सगळे लावून घेतले आहेत. हा तुपाचा दिवा आहे तो ठेवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने माझी सुंदर अशी मांडणी झालेली आहे. आणि तुम्हाला सांगते खरंच खूप प्रसन्न असं वाटत होतं. साक्षात देवी घरात अवतरली आहे असंच वाटत होतं. आणि धूप वगैरे चालू होते घरात. खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण झालं होतं. बाहेरसुद्धा मी धूप आणि दिवा वगैरे लावून आलेली आहे. तर इतकं छान असं प्रसन्न झालं आहे वातावरण घरातलं. कोणतीही पूजा मांडणी वगैरे करा तुम्ही अशा पद्धतीने, खूप छान वाटतं. रना रना रनु रे रे नजरिया. तर बघताच तुम्ही अशा पद्धतीने छानपैकी मांडणी वगैरे सगळं करून झालेलं आहे. आणि खूप सुंदर वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे खूप. घरामध्ये पूर्ण घरात एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि सकाळीसुद्धा तसंच झालं होतं. पूजा मांडताच इतकं सुंदर वातावरण झालं होतं घरामध्ये. खूप छान असं वेगळीच ऊर्जा अशी वाटत होती घरामध्ये. त्याच्यानंतर मग आता सगळं झालेलं आहे. मग आता पोथी वाचायला घेत आहे. मंत्र वगैरे तर आपण अभिषेक करताना सगळं म्हणूनच घेतलेलं आहे. मग पोथी आहे तर मी आधी बघत होती कसं काय, आता म्हणजे वर्षानंतरच काढले आहे. मध्ये काही माझं वाचायचं जमलंच नाही. तर मग आता इथे बघत होते मी. आणि चला आधी आपल्याला जसं म्हटलं आहे तसं आधी जे महात्म्य आहे का ते म्हणून घ्यायचं आहे. नंतर कथा वाचून घ्यायची आहे देवीची. तर जसे पुस्तकात दिलं आहे त्याप्रमाणे. आणि आचमन वगैरे तर आपण आधीच करून घेतलं आहे. सगळं फुलं पानं वगैरे सगळं आधीच ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने आता मी ते पूजेला सुरुवात केलेली आहे. आणि पोथी वगैरे वाचून घेत आहे. तर आता हे वाचायला तर भरपूर टाईम जाणार आहे. आरामात आणि शांत मस्त छान अशा प्रसन्न भावनेने आपण वाचायची आहे. तुम्हाला वाचता येत नसेल तर दुसरं कोणाकडूनही वाचून घ्यायची, किंवा मग कोणी वाचत असेल ते ऐकली तरीही चालतं. तर अशा पद्धतीने ते पूजा मांडणी करून छानपैकी ते पोथी वाचून घेत आहे मी. तर पोथी वाचताना अगदी छान मन प्रसन्न ठेवून आणि घाई न करता अशा पद्धतीने आपल्याला ते पोथी वाचून घ्यायची असते. तर तेच मी ते काम करून घेत आहे. आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि धूप चालू केलेले आहेत तर अगदीच अजून प्रसन्न असं झालेलं आहे वातावरण. तर आता मी सगळं वाचून घेते. मग त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली. सगळं झालेलं आहे बघू शकताय तुम्ही. आरती वगैरे झाली, वाचून घेतलं त्याला, म्हणजे बराचसा टाईम गेला माझा. त्याच्यानंतर मी ते सूर्यसुक्तम म्हणून घेतलेलं आहे. नारायण भगवानांचं मंत्र म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीसुक्तम म्हणून घ्यायचं आहे. ते आपल्याला तुम्ही किती वेळाही म्हणा, मी ते 16 वेळा म्हणून घेतलेलं आहे. म्हणून माझा भरपूर असा टाईम गेलेला आहे. तर या पद्धतीने मी अशी पूजा मांडणी वगैरे करून सगळं अशा पद्धतीने करत असते. तर पहिल्या गुरुवारची माझी छानपैकी अशी मांडणी आणि पूजा सगळं अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आरती वगैरे करून झालेली आहे. कारण एवढं म्हणता सगळं मग टाईम जातो. मग आरती वगैरे म्हणून म्हटलं तोपर्यंत फोन चार्जिंग वगैरे लावलेला होता. मग मी सगळं करून घेतलं. आधी दाखवलं त्याच पद्धतीने. तर अशा पद्धतीने सगळे मी करत असते. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता, कोणाच्या भागात वेगळं अजून काही करत असेल, वेगळं काही ठेवत असतील तर तेही मला नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तेही मला सांगा, म्हणजे कळेल की माझे व्हिडिओ अजून सगळ्या ताई ते कुठून बघतात. सगळ्या ताईंच्या घरी असेहीच लगबग असणार आहे बहुतेक.
आणि झालेही असेल. पण व्हिडिओ बघायचंही माझं जमलेलं नाही आहे, तर बघणारच आहे मी ते. तर स्वयंपाक वगैरे करून घेत आहे. नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला देवाला. तर आपण दर कोणतीही पूजा उपवास वगैरे केला तर आपण नैवेद्य स्वयंपाक करतच असतो. पण संध्याकाळचं जरा हलकंसंच असतं जेवण. मी काय असं बारीक खूप सगळं तळण वगैरे काढून आणि मग डाळ भात असं काहीच करणार नाही. अगदी साधा सिंपल स्वयंपाक मी इथे बनवणार आहे. फ्लावरची भाजी बनवणार आहे. फ्लावर आणि त्याच्यामध्ये मी इथे तुवेरच्या शेंगा येतात, तुवेरचे दाणे टाकून घेणार आहेत. ओले तुवेरचे दाणे त्याच्यानंतर इथे टाकून घेतलेले आहे फ्लावर आणि छान टेस्टी लागते अशी भाजी. तुम्ही नक्की करून बघा तुमच्या टिफिन वगैरेमध्ये देण्यासाठी सुद्धा. फ्लावर कट करून घेतली, जिरं टाकलं तेलामध्ये, त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे कट करून. मी लाल मिरची पावडर नसते टाकत याच्यामध्ये. खूप छान लागते अशी भाजी. आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे. आता चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आता हे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे ते. तर ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ओल्या तुवेरचे दाणे टाकून घेतले आहेत. तर त्याला झाकून द्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ आणि छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. धुवून घेतलेलं होतं म्हणून त्याला पाणी वगैरे सुटतं. त्याच्यानंतर चपाती बनवून घेतली, भाजी झाली पूर्ण आणि खिचडी बनवून घेतलेली आहे मी इथे. तर आज खिचडीच बनवून घेतलेली आहे. म्हटलं साधा हलकं बरं राहतं रात्रीचं. आणि दूध बनवून घेतलं होतं, थोडंसं अगदी गोड दूध बनवून घेतलं, थोडे काजू बदाम वगैरे टाकून. तर तेच मी ते ताटात ठेवलं आहे नैवेद्यासाठी. तर चला स्वयंपाक करून झालेला आहे नैवेद्यासाठी. तर साधा सिंपल स्वयंपाक बनवला आहे. संध्याकाळचा टाईम असतो आणि आपला उपवासही असतो, तर हलकं फुलकं खाणंच जरुरी असतं. तर आज बनवली आहे छानपैकी अशी फ्लावरची भाजी आणि मस्तपैकी खिचडी बनवली आहे. थोडंसं दूध आहे आणि त्याच्यामध्ये चपाती आहे. तर चला दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा, इथे दूध बनवून घेतलेलं आहे, गोड दूध बनवून घेतलेलं आहे थोडंसं आटवून. त्याच्यानंतर खिचडी बनवून घेतली आहे आणि फ्लावर आणि तुवेरचे दाणे असतात त्याची भाजी बनवून घेतलेली आहे. चपाती आहे आणि गाजर सलाड. अगदी थोडंसंच असं स्वयंपाक बनवलेला आहे. जास्त काही बनवलं नाही संध्याकाळच्या टायमाला. आणि दुपारचीसुद्धा अजून मुगाची डाळ इथे उरलेली आहे भाजी, म्हणून म्हटलं जास्त काही करण्यात हे नाही, की असं छानपैकी स्वयंपाक झालेला आहे. तर चला आता नैवेद्य वगैरे दाखवून देते. तर इथे ताट वगैरे वाढून घेतलेलं आहे आणि गोडामध्ये तुम्हाला सांगितलं दूध वगैरे बनवून घेतलेलं आहे फक्त. तर अशा पद्धतीने आजचं पहिल्या गुरुवाराचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेत आहे मी इथे. आणि सगळं व्यवस्थित झालं, अगदी छान अशी पूजा झाली. बघू शकते तुम्ही किचन ओट्याच्या साईडलाच मी इथे पूजा वगैरे मांडणी करून घेत असते. आणि तिथे जागा वगैरे आहे आणि छान कोपऱ्यात म्हणजे येतं ते, तर काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही. तर नंतरही बघेल पुढच्या रूममध्ये मी पूजा वगैरे मांडेल. तर अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवून माझं सगळं झालेलं आहे. तर चला आजचा असा माझा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचं रुटीन होतं, तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आय होप जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर अशा पद्धतीने साधी सिंपल पूजा वगैरे मी करत असते. तर चला भेटूया पुढच्या नवीन. प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकतात. आणि असे छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल.